श्री गुरुदेव दत्त. तर वितराग विषय वा चित्तम याच्यावर हा कन्सेप्ट काय आहे हे एक्सप्लेन करायसाठी वसुधाताईंनी आज्ञा केली होती. तर त्याच्यात आता वितराग विषय वा चित्तम हे अर्धवाक्य आहे. म्हणजे त्याचा सरळ सरळ वाक्य अर्थ करायचा झाला तर किंवा वितरागी महात्म्यांचा चित्ताला विषय करणं हा त्याचा अर्थ आहे. आता किंवाच्या आधी जे आहे ते समजून घेतल्याशिवाय ती ह्या अर्ध्या वाक्याचा अर्थ होत नाही. म्हणून एक आपण 4-5 वितराग म्हणजे ज्यांनी कम्प्लिटली वैराग्य घेतलं ते ना. परफेक्ट. वीत म्हणजे वेगळं होणं, राग म्हणजे अटॅचमेंट. ओके. सो जे मेंटली डिटॅच्ड सगळ्यापासून झालेत अशा महात्म्यांचं चित्त म्हणजे त्यांच्या चित्ताला आपण विषय करणं म्हणजे नुसतं त्यांचं ध्यान नाही, त्यांच्या विचारांचं ध्यान. तर त्याच्याकडे आपण येऊ, कारण ते ते कशासाठी करायचंय याच्यासाठी आधीची काही मधली सूत्र आपण घेऊ. पहिलं पतंजल योग दर्शनाचे पहिलं सूत्र आहे अथ योगानुशासनम. म्हणजे कोणत्याही ही शास्त्र जी आहेत ते अथ शब्दाने सुरू होतात. अथ शब्द हा तसाच अथ शब्दाचा अर्थ करायचा तरी तो इतका मोठा आहे की महाराजांनी एकदा मला वाटतंय विदर्भातच खामगावला का कुठेतरी त्यांचं प्रवचन झालेलं. तर 7 दिवस ते नुसतं अथ शब्दावर बोलत होते. आणि ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाही जर आपण पाहिलं तर ओम नमोजी आद्या जे म्हटले ते आद्याचाही या अथ शब्दाची संबंध आहे. वेदाचा जो उत्तर भाग आहे त्याची पण अथातो ब्रह्म जिज्ञासा, पूर्व भाग अथातो कर्म जिज्ञासा, उत्तर भाग म्हणजे जे वेदांत ज्याला म्हणतात त्याचा अथातो ब्रह्म जिज्ञासानी सुरुवात होते. तर तशी याची अथ योगानुशासनम म्हणून सुरुवात झालेली. योगानुशासनम अनु म्हटल्यावर फॉलो असा अर्थ होतो. अनु म्हणजे अनुज म्हणजे नंतर जन्मलेला, अनुकरण म्हणजे दुसऱ्यांनी केल्यासारखंच आपण करणं याला अनुकरण म्हणतात. अनुसरण म्हणजे दुसरा जसा जाईल तसं त्याच्या मागून जाणं ते अनुसरण. तसं योगानुशासनम म्हणजे अनुशासन. अनुशासन म्हणजे ऑलरेडी जे प्रकारची एक सिस्टीम किंवा एक रूल्सचा सेट चालत आलेला आहे, एक ऑर्गनाइज वेनी एक सिस्टीम चालत आली तसंच पुढे चालणं. तर योगाचं अनुशासन या शब्दांनी पतंजली दाखवून देतात की ही पूर्वंपार चालू आलेली परंपरा आहे. किती पूर्वंपार तर ईश्वरापासून सुरू झालेली. आदियोगी भगवान शंकरांना मानतात तर तेव्हापासून सुरू झालेली, किंवा नारायणांनी पहिल्यांदा योग जो आहे तो ब्रह्मदेवांना सांगितला. तर नारायणांनी म्हणा किंवा शिवांनी म्हणा एकच तत्व आहे ते. तर तिथून ती सुरुवात झाली आणि हे पहिलं सूत्र झालं. दुसऱ्या सूत्रात हा म्हणजे एका सूत्रात पूर्ण योगशास्त्राचं डेफिनेशन आलेलं आहे. ते दुसरं सूत्र आहे योगश्चित्तवृत्ती निरोधः. आता योगश्चित्तवृत्ती निरोधा याचा अर्थ वरवर आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती असतो की योगश्चित्तवृत्ती निरोधा म्हणजे काय. कोणाला सांगता येईल का योगश्चित्तवृत्ती निरोधा वरवर काय वाटतंय म्हणजे अर्थ. यात एक आलं योग हा, दुसरा शब्द आला चित्त, तिसरा वृत्ती आणि चौथा आला निरोधा. तर याचा सरळ सरळ अर्थ आहे योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. ओके.
आता योग, चित्त, वृत्ती आणि निरोध हे 3 शब्द आहेत याच्यात. तर चित्तवृत्तीचा अर्थ आहे चित्तातल्या वृत्तीचा निरोध. चित्तवृत्ती निरोधा म्हणजे चित्तातल्या वृत्तीचा निरोध. आणि तो करण्याकरता वेगवेगळे जे उपाय आहेत, तर त्या उपायात म्हणजे अ, जे योगाचे उपाय सांगितलेले आहेत सगळे, तेच योगशास्त्र पुढे येणार आहे. त्यातले 2 महत्वाचे, 3 महत्वाचे म्हणजे अ, अभ्यास आणि अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हणून एक आहे. जसं भगवंतांनी गीतेतही ते सांगितलेलं आहे की चंचलही मनःकृष्णा प्रमाथी बलवत दृढ म्हणतात भगवान. म्हणजे मन हे चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवत आणि दृढ आहे. आणि त्याचा तस्याहम निग्रहम वंदे वायुरेव सुदुष्करा. त्याचा निग्रह करणं वायूचा निग्रह करण्या इतकं सुदुष्कर आहे, असं भगवान म्हणतात. पण अभ्यास आणि वैराग्याने त्याचा निग्रह करता येतो, असं भगवंतांनी पण सांगितलंय. तर मुख्य अभ्यास आणि वैराग्य हा जो सगळा भाग आहे तो ह्यात एक्सप्लेन केलेला आहे. पण तरीही त्याच्याबरोबर 2 अशी सूत्र आहेत की ज्या योगाने हे योगशास्त्र फक्त कर्म जे अष्टांग योगाचं कर्म आहे त्याच्यापुरतं मर्यादित न राहता त्याला व्यापकत्व आलेलं आहे. आता वेदांत शास्त्र जे आहे ते परिपूर्ण शास्त्र आहे. त्याच्याशिवाय जी न्यायशास्त्र म्हणा, मीमांसा शास्त्र म्हणजे कर्ममार्ग जो वेदांचा पूर्वांग आहे, किंवा योगशास्त्र, सांख्यशास्त्र, याच्यापेक्षाही हे एकापेक्षा एक वरची शास्त्र होऊन शेवटी वेदांत शास्त्र आहे. पण ही शास्त्र काय आहेत की जो ज्या लेव्हलला आहे त्या लेव्हलला त्याला मार्ग समजावा, त्याचा जसा अधिकार आहे तसा मार्ग समजावा म्हणून त्या त्या ब्रह्मदर्शी महात्म्यांनी त्या त्या प्रकारे योगाचं त्या त्या प्रकारे शास्त्र पुढे ठेवलेले आहेत. जसं कपिल महामुनी हे स्वतः अवतार आहेत भगवंताचे, त्यांनी सांख्य मार्ग, सांख्यशास्त्र पुढे ठेवलं. किंवा पतंजली हे स्वतः शेषशाही, म्हणजे शेषशाही नाही, भगवान शेषांचे अवतार आहेत. तर त्यांना ब्रह्मज्ञान आहे, त्यांना वेदांताचं ज्ञान आहे. पण ते वेदांत संसारात असलेल्या माणसाला नुसतं सांगून उपयोग नाही. त्याच्या जी साधन चतुष्टय संपत्ती निर्माण व्हायला व्हावी, तर तो वेदांत प्रॅक्टिकल कसा आणावा व्यवहारात, हे सांगायला म्हणून पतंजलींनी योगशास्त्र दिलं. म्हणजे वेदांत हे जर थेअरी असली तर त्याचं प्रॅक्टिकल म्हणजे हे योगशास्त्र आहे. आणि याच्यात भक्तीही अंतर्भूत आहे, ज्ञानही अंतर्भूत आहे. तर योग चित्तवृत्ती निरोधा म्हटलं, त्यातलं योग शब्दाचा अर्थ आपल्याला माहितीच आहे. युज धातूपासून योग हा शब्द आला. आता युज म्हणजे जोडलं जाणं. म्हणजे योग हा आहे तो आपल्यालाच आपल्या आत्मतत्वाशी, परब्रह्म तत्वाशी जोडणारा, त्याला म्हणतात योग. ज्ञानयोग, भक्तियोग, सांख्ययोग. गीतेत भगवंत म्हणतात की हे जे वेगवेगळे योग आहेत ते एकच आहेत, हे ज्ञानी माणसाला कळतं. तर त्यामुळे हे सगळे योग एका लेवलला आल्यावर ते एकच आहेत. म्हणून आपण पाहिलं तर ज्ञानमार्गात श्रवण, मनन, निरिध्यासन, धारणा, ध्यान, समाधी या स्टेप्स आहेत. तसं या योग मार्गात म्हणजे अष्टांग योगात आसन, प्राणायाम, प्रत्याहार. आता प्रत्याहार हा निरिध्यासना सारखाच आहे, म्हणजे जवळजवळ निरिध्यासनच झालं ते. आणि मग पुढे धारणा, ध्यान, समाधी. म्हणजे कोणताही मार्ग धरला योग मार्ग तरी शेवटी त्याचं एकरूपत्व येतच. आणि ते या पतंजल योग सूत्रातही आलेलं आहे. तर योग म्हणजे जो माझा अंतरात्मा आणि
जो परमेश्वर याच्या आत असलेलं चैतन्य, सच्चिदानंद हे एकच आहे याचा अनुभव घेऊन त्या परब्रह्माशी एकत्वाचा अनुभव घेणं हा झाला योग. आता त्याच्यासाठी चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे. तर ते करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला, आता मगाशी आपण सेशन सुरू व्हायच्या आधी जो प्रश्न विचारला गेला की आठवी चित्ता तू गुरुदत्ता जो भवसागर व्यथितात राहतात. तर आठवी चित्ता असं का म्हटलंय, तर चित्त म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं पहिल्यांदा आवश्यक आहे. मग वृत्ती, चित्त काय, त्याचे स्टेजेस काय असतात, मग वृत्ती काय, त्याचे प्रकार किती, आणि मग ते सगळं जाणून घेतल्यावर त्याचा निरोध कसा करायचा. म्हणजे ज्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा आहे, तर त्या वृत्ती काय आहेत, चित्त त्याच्यात कसं अडकतंय, आणि मग ते कळल्यानंतर त्यातनं ते कसं बाहेर, म्हणजे आपण समजा एखादा अ, अ, दोरीचा गुंता झालेला असेल, तर ते आधी कसं गुंतलंय हे पाहून घेतो आणि मग ते सोडवू शकतो. डायरेक्ट सोडवायला गेलं तर तो गुंता वाढवू शकतो. तर त्या हिशोबाने ही जी सगळी शास्त्र आहेत ती अ, जे कोणत्याही परिमाणात बसवता येणार नाही असं जे आत्मतत्व आहे त्यापर्यंत पोचायला ठराविक परिमाणांच्या आधारानेच तिथे आपण पोचण्यासाठी मार्ग देतात. म्हणजे हे कसं आहे की Remands parameters. हा, राईट, मेजरमेंट्स, पॅरामीटर्स, यार्ड स्टिक्स आपण म्हणू शकतो त्याला. तर हे कसं आहे की कोणताही कोणतेही प्रयत्न वेदांचे किंवा विचाराचा मार्ग जरी झाला तरी म्हणजे तो अनुभव होईपर्यंतचा मार्ग हा मायेच्या राज्यातला, म्हणजे त्या अज्ञानाच्या राज्यातलाच आहे. पण हे कसं आहे की काट्याने काटा काढला जातो, तसं काही जे प्रयत्न आहेत किंवा काही ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीपासून बाहेर जायलाच उपयोगी पडणाऱ्या वृत्ती आहेत, आणि दुसऱ्या काही ज्या वृत्ती आहेत त्या अजून अडकणाऱ्या वृत्ती आहेत. हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर सांगायची गोष्ट अशी की ह्याच्यासाठी पहिल्यांदा वृत्ती म्हणजे काय आणि त्याच्याही आधी वृत्ती ज्या चित्तात निर्माण होतात ते चित्त म्हणजे काय हे समजलं पाहिजे. अंतःकरण तत्व जे आहे आपलं, जे आपण दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराचा अर्थ पाहताना 3 देह 5 कोश हे सगळं पाहिलं, तर त्याच्यात जो सूक्ष्म देह आहे, स्थूल देह झाला, त्याच्यात बाह्य शरीर आलं. सूक्ष्म देहात आपण पाहिलं की 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण तत्व प्राणासहित यांनी तो सूक्ष्म देह झालेला आहे. तर ते अंतःकरण तत्व आहे, ते तत्व जे सत्वगुणानेच खरं तर बनलेलं आहे पूर्ण, पण त्याच्यात रजतम हे गुण मिसळलेले आहेत. आणि त्या अंतःकरण तत्वाच्या वेगवेगळ्या अवस्थेप्रमाणे शुद्ध सात्विक जेव्हा ते अंतःकरण तत्व आहे तेव्हा तिथे ईश्वराचा प्रकाश आहे. त्यामुळे मग तिथे अज्ञान हे कमी आहे. पण तसं आपलं प्रत्येकाचं राहत नाही, कारण आपल्या चित्तात सत्व रज तम या तिनाचेही संस्कार वर्षोनवर्ष जन्मोनजन्म झालेले असतात. तर ते जे अंतःकरण तत्व आहे त्याच्या या संस्कारामुळे किंवा या मायेमुळे त्याच्याही 4 अवस्था असतात. त्या कोणत्या, तर चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार. अहंकार म्हणजे मी ही भावना. मी कोणीतरी आहे हे पुढचं झालं, पण नुसतं मी ही जी भावना आहे ही कोणाला शिकवायला लागत नाही. जन्माला आलं मूल की त्याला स्वत्वाची जाणीव जी असते तो झाला अहंकार. तसंच सृष्टीच्या व्यष्टी म्हणजे व्यक्तीच्या लेवलला हा अहंकार झाला. तसं
पूर्ण सृष्टी निर्माण होताना पहिल्यांदा जे महत्त्व निर्माण झालं म्हणजे बुद्धी, त्याच्यानंतर लगेच निर्माण झाला तो अहंकार. त्यामुळे बुद्धी जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत तो अहंकार राहतो. अहंकार गेल्यानंतर त्या बुद्धीचं अस्तित्वही, ती शुद्ध बुद्धी झाल्याने त्या बुद्धीचं अस्तित्वही जातं. म्हणजे सत्वगुण उच्च अवस्थेला गेल्यानंतर रजतमाचा निराश झाला की नंतर तो सत्वगुण स्वतःचा निराश करतो. ज्ञान हे स्वतः म्हणजे त्याला आपण मागे कोणत्या तरी सेशन मध्ये आपण ते उदाहरण घेतलेलं की तुरटी जशी पाण्यावर फिरवतात पाणी शुद्ध करायला, तर ती तुरटी त्या घाणीला घेऊन स्वतः खाली बसते. ती जर खाली नाही बसली तर पाणी तुरट लागेल, म्हणजे शुद्ध पाणी राहणार नाही. म्हणजे ज्ञान हेही अज्ञानाला घेऊन खाली बसलं पाहिजे, म्हणजे वेगळं झालं पाहिजे, म्हणजेच तो पुढे सत्वगुणही गेला पाहिजे. तर तिथपर्यंत कसं पोचायचं याची हा तर सत्वगुण हा रजतमाला बाजूला काढून शेवटी शुद्ध सत्वगुण स्वतःच त्याचा निराश होतो. ते सद्गुरूच्या कृपेने म्हणा, ईश्वराच्या कृपेने असा तो निराश होऊन पूर्ण मग आनंद प्राप्तीपर्यंत जातो. जसं नामदेवांना विसोबा खेचरांच्या भेटीनंतर त्या लिमिटेड त्यांची जी बुद्धी होती की ईश्वर इथपर्यंतच आहे, त्याच्यातनं ते बाहेर पडले आणि त्रिगुणातीत अवस्थेपर्यंत पोहोचले. तर हे होण्यासाठी आपण पाहिलं की चित्त म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर अंतःकरणात तत्वातला अहंकार आपण बघितला, मी असं वाटणं. त्याच्यानंतर बुद्धी ही निश्चयात्मक आहे. म्हणजे एखादा गोष्ट करण्याचा जो निश्चय असतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपलं जे त्याच्याबद्दलचे फिक्स विचार, परसेप्शन आपण ज्याला म्हणतो, तसं जे होतं त्याला म्हणतात, ते ज्यावेळी असतं ती बुद्धी झाली. आणि जोपर्यंत एखाद्या निर्णयापर्यंत येत नाही, जेव्हा अनालिसिस आपण करतो, आपण बऱ्याच वेळानं मन आणि बुद्धी हे मराठीत वापरताना थोडंसं चुकीच्या पद्धतीने वापरलं जातं. मराठीत, हिंदीत म्हणा किंवा बाकी याच्यात, की आपण असा विचार करतो की भावनेचा विचार करून काही आपण कार्य करतो तेव्हा ते मन झालं, आणि फक्त लॉजिक किंवा विचारांचाच योग्य काय अयोग्य काय अशा प्रमाणे वागलं की ती बुद्धी झाली. तर असं नाहीये. भावनेच्या भराने असो किंवा नुसत्या विचारांनी, शुष्क विचारांनी असो, जोपर्यंत अनालिसिस चालू आहे तोपर्यंत ती बुद्धी आहे. विचार चालू आहे, काय बरोबर काय चूक, असं करावं तसं करावं, हे असं आहे किंवा तसं आहे, हा विचार चालू आहे तोपर्यंत ते मन झालं. आणि तो विचार संपला, एक ठाम निर्णय झाला की त्याला बुद्धी म्हणतात. आता मन आणि बुद्धी झाला. आता आपण येऊ चित्त, ज्याचा आपल्याला उपयोग आहे. आता आपण अहंकार बघितला तर मग ज्यांचं हा थोडं हे वेगळ्या डिमेन्शनचं रेलिव्हंट विचारते. जे MBTI पर्सनॅलिटीज मध्ये जे पी लोक असतात ना, मग त्यांचं मन आणि बुद्धीमध्ये स्विचिंग जास्त होतं का? कोणाचं? जे वाले लोक जास्त, जे जे पी वाले लोक असतात ते, हा. जे म्हणजे जजमेंटल. त्यांचं मन आणि बुद्धीमध्ये स्विचिंग जास्त होतं का? जे म्हणजे जजमेंटल झालं. तर जजमेंटल जे आहेत ते जास्त बुद्धीच्या अवस्थेत आहेत, कारण जजमेंट झालेलंच आहे, त्यांचं पटकन तेच. जजमेंट होतं. पण जे किंवा इंट्युटिव्ह जे आहेत ते पण जास्त बुद्धीच्या अवस्थेत आहेत. पण अर्थात ती सुबुद्धी असेल किंवा कुबुद्धी असेल हा वेगळा प्रश्न झाला. पण निर्णय ज्यांनी डिसिजन पटकन झाला, ज्यांचा डिसिजन झाला, ते बुद्धीच्या अवस्थेत आले. तर ही बुद्धी झाली. आता हे सगळे जे व्यवहार होताना, जेव्हा हे सगळे आपण कधी चित्ताच्या कधी अहंकाराच्या अवस्थेत असतो, या सगळ्या अवस्थेत एका प्रकारचे किंवा विविध प्रकारचे अनुभव आपण घेत असतो. ते जिथे स्टोर होतात त्याला चित्त म्हणतात.
आपण नकळत आपल्याला हे माहिती पण असतं, आपण त्याचा वापर पण व्यवहारात करतो. आपण म्हणतो आता इंग्लिश किंवा बाह्य देशात हा कन्सेप्ट नसल्यामुळे आपण ऍबसेंट माइंडेड फक्त म्हणतो, कारण तिथे सगळ्या ह्याला माइंडच म्हणतात. पण आपल्या इथे आपण मराठीत काय म्हणतो, की अरे माझं ना चित्त थाऱ्यावर नाही. आता माझं चित्त थाऱ्यावर नाही म्हणजे की चित्ताची अवस्था जी इनपुट घेणारी आहे, संस्कार स्टोअर करणारी आहे, तर त्या अवस्थेत मन नसल, म्हणजे जर मनाच्या अवस्थेत आणि खूपच गडबड चालली असेल, तर ते स्टोअर करण्याची हे नसते. तेव्हा तेव्हा आपण म्हणतो चित्तच थाऱ्यावर नाही. तर चित्त हा एक आपण म्हटलं की छान अशी काच आहे, स्वच्छ, पण त्या काचेवर त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेत चित्त असताना जे काही अनुभव घडतात त्याचे संस्कार, म्हणजे त्याचे रंग, त्याचे आकार त्या काचेवर उमटतात. असं ते चित्त म्हणजे शुद्ध सात्विक आत्मतत्वावर या सगळ्या संस्कारामुळेच जी पुटं चढतात ती ते चित्तावर चढलेली असतात. आणि त्याच्यामुळे आपण आत्मस्वरूप आपण आहोत, परब्रह्म स्वरूप आपण आहोत, सच्चिदानंद हे आपलं स्वरूप आहे आणि आपल्याशिवाय दुसरं कोणीही नाही, एकमेव अद्वितीय असं हे रूप आहे. हा संस्कार जाऊन ती जी पुटं चढतात, ते जे पुटं चढून जे चित्त झालेलं आहे आणि त्याच्या योगाने जे आपण पुन्हा ते चित्त घेऊन जेव्हा मन आणि बुद्धी अवस्थेत विचार करतो, म्हणजे मग मागचेच काही एक्सपिरियन्स घेऊन आपण पुढे त्याच्याप्रमाणे, म्हणजे एखाद्या पद्धतीने दिसणारा माणूस आपण म्हटलं की हा वाईट आहे, समजा एखादा आपण लहानपणी पिक्चरमध्ये विलन पाहिला, तर प्रत्यक्ष आयुष्यात तसा दिसणारा कोण समोर आला की हा वाईट असणार, असा जो मनात विचार येतो. म्हणजेच काय, आपले विचार आहेत त्यांनी आपण आपल्याला डिफाईन करत जातो आणि ती डेफिनेशन चुकीची होते. म्हणजे ह्या सगळ्या वृत्तींनी आवृत्त झालेलं जे चित्त आहे, त्यालाच आपण मी असं नाव द्यायला लागतो. म्हणजे अहंकार हा आपला अशुद्ध होत जातो. तर ते कसं कसं होतं, किंवा या चित्ताच्या काय अवस्था आहेत, किंवा हे कशामुळे होतं, हे आपण आता बघणार आहोत. तर हे कशामुळे होतं, तर चित्तात बाह्य जे ईश्वराची जी माया आहे, त्या योगाने चित्तात वृत्ती उत्पन्न होतात. आता वृत्ती म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये इन्स्टिंक्ट म्हणतात. म्हणजे आपण दिगंबराच्या वेळी पण हा थोडासा बघितलेला भाग, की एखाद्याने आपल्याला समजा मारलं, तर मारल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या विषयी संकल्प किंवा विकल्प, म्हणजे हे चांगलं किंवा वाईट, हे एक अनालिसिस होऊन एक रिपल्सिव्ह, वाईट ठरलं तर रिपल्सिव्ह वृत्ती तयार होते, चांगलं ठरलं तर म्हणजे त्याला टुवर्ड्स इट वृत्ती तयार होते. आणि मग त्या वृत्तीचं विचारात रूपांतर होतं. तर ह्या वृत्ती अशा कित्येक वृत्ती मनात निर्माण होतात. म्हणजे त्या वृत्तीतनं पुढे इमोशन निर्माण होतात. इमोशननी पुढे त्या प्रकारचे विचार मनात यायला लागतात. तर इमोशन्स पण आपण बघितल्या तर बेसिक इमोशन्स थोड्या जरी असल्या तरी त्याच्या कॉम्बिनेशननी खूप इमोशन्स येतात. म्हणजे इंग्लिशमध्ये असलेल्या इमोशन्सच्या नावाचा एक चार्ट आहे, जस्ट मजा म्हणून मी तो एक पाठवीन ग्रुपवर, की इमोशन्सच अगणित आहेत, कारण वेगवेगळ्या इमोशन्सचं एकत्र मिश्रण करून वेगवेगळे जसे रंग अगणित आहेत तसे होतात, तेवढ्या सगळ्या वृत्ती आहेत. मग आता वृत्तीचा निरोध कसा करायचा म्हटल्यावर या सगळ्या प्रकारच्या वृत्तींचा आपण निरोध करू शकतो का, तर तसं होत नाही. तर आता आधुनिक जे मानसशास्त्र आहे त्याच्यातही कसं केलेलं आहे, जे मगाशी आपण बघितलं, की जी तत्व आहेत सांख्यांनी काय केली, तर
संख्या याचा अर्थच वर्गीकरण आहे. तर सगळ्या तत्वांचं वर्गीकरण केल्यामुळे ते समजायला सोपं झालं. खरं तर असे वेगवेगळे तत्व काढता येत नाही. नुसतं सत्व काढता येईल का? सात्विक म्हणजे असं नाही. सगळं मिक्सचरच आहे जगात. पण त्यातल्या त्यात वर्गीकरण केल्यावर समजायला आणि त्याला हँडल करायला सोपं जातं. म्हणजे आता मगाशी करिश्माने जो हे उदाहरण दिलं ते MBTI म्हणजे व्यक्तीच्या 16 पर्सनॅलिटी कॅटेगरी आहेत. त्या 16 पर्सनॅलिटीच्या कॅटेगरीमध्ये सगळी लोक बसतात. मग आपल्याला चॅलेंज काय येतं? ती 16 प्रकारच्या फक्त 16 ऍटम्स आहेत जे आपल्याला त्यांच्याशी कसं वागायचं किंवा त्यातला आपला जर त्याच्यापैकी एक पर्सनॅलिटी असेल तर आपल्याला कशात इम्प्रूव्ह करायला पाहिजे. म्हणजे ज्या असंख्य पर्सनॅलिटी आहेत त्या 16त बसवल्यावर त्यांना त्यांच्याशी डील करायला, त्यांना मॅनेज करायला, म्हणजे त्यांच्याबरोबर व्यवहार करायला आणि त्यांना आपल्या अनुकूल त्यांच्याकडनं काही कार्य करून घ्यायला किंवा आपल्याकडनं त्यांना अनुकूलता द्यायला सोपं पडतं. तसे सांख्यांनी जसं तत्वांचं वर्णन केलंय तसं प्रॅक्टिकल हे शास्त्र योगशास्त्र असल्यामुळे ज्याचा निरोध करून आपण आत्मतत्वापर्यंत पोचणार आहोत त्या वृत्तींचाही त्यांनी कॅटेगरी केलेत आणि त्या वृत्ती ज्या चित्तात निर्माण होतात त्या चित्ताच्याही स्टेजेस त्यांनी डिफाईन केलेल्या आहेत. तर त्या आपण आधी पाहू. आज कदाचित आपले फक्त चित्त या विषयाबद्दल बोललं जाईल. तर एक सांगितल्याप्रमाणे चित्त म्हणजे आपण म्हणू एक आरसा आहे की ज्याच्यात आत्मतत्वाचं खरं तर प्रतिबिंब आहे, पण तो आरसा मळल्यामुळे ते मूळ स्वरूप न दिसता आपल्याला वेगळंच दिसतं. तर ह्या चित्ताचे वेगवेगळे भाग म्हणजे भाग नाही वेगवेगळ्या अवस्था पातंजली महर्षींनी सांगितल्या आहेत. तर तिथे जाण्याच्या आधी आतापर्यंत सगळं समजलंय का? आणि वसुधाताई ते 8वी चित्ताचं उत्तर मिळालं का? नसेल तर अजून म्हणजे डिटेलमध्ये विचारा, मला कळलं नसेल कदाचित. वसुधाताई बहुतेक परत हे नाही झालं तर हा. ते ग्रास्पिंग पॉवरचं तुम्ही रेफरन्स आधी दिलं ते नंतर कव्हर होणार आहे ना? ग्रास्पिंग म्हणजे काय? तर आकलन शक्तीवाला तुम्ही आकलन काहीतरी सांगत होता मग. ग्रास्पिंग पॉवर म्हणजे आपण बाह्य जो विषय आहे तो समजून घेणं ज्यात होतं ते चित्त. जे ग्रास्प करतं, जेव्हा अंतःकरण ग्रास्प करत असतं तेव्हा त्याला चित्त म्हणतात. ग्रास्प केलेलं अनालाइज करतं तेव्हा ते मन म्हणतात. म्हणजे एखादा चॅप्टर किंवा आता आपण हे योगदर्शन मधले काही सूत्र बघतोय तर त्याच्यात सांगणारा सांगतोय तेव्हा ऐकणारे ते पहिल्यांदा ग्रास्प करतात. ग्रास्प केल्यावर स्वतःच्या मनातच थोडंसं त्यांचं अनालिसिस पूर्वी त्यांनी ऐकलेलं किंवा त्याच्याप्रमाणे पुढे काहीतरी विचार करून ते अनालिसिस करून जे ऐकलंय त्याचा स्वतःपुरता काहीतरी अर्थ फिक्स करतात. म्हणजे कदाचित असं होतं की मला एक सांगायचा अर्थ असेल, तो जसाच्या तसा ऐकणाऱ्याला कळेलच असं नाही, कारण तो त्याची ग्रास्प चित्त च्या अवस्थेनुसार तो त्यातलं किती त्या चित्तात उतरवू शकतो. मग अनालिसिस करून तो त्याचा निर्णय कसा करतो हे प्रत्येकाच्या चित्ताच्या शुद्धीवर आणि त्यावेळच्या चित्ताच्या स्थितीवर त्यावेळी त्याच्या मनात असलेल्या इतर वृत्तीवर अवलंबून राहतं. तर जे ग्रास्पिंग आहे ते करणारं म्हणजे चित्त. महाराजांनी एका प्रवचनात एक छान उदाहरण दिलं की म्हणे वेदांत शास्त्र सगळ्यांनीच वाचू नये हे का सांगतात? तर म्हणे प्रत्येक गोष्ट करण्याचा अधिकार यावा लागतो, नाही तर त्याचे उलट परिणामी होतात. याच्यातही पुढे एक कन्सेप्ट आलेला आहे क्लिष्ट आणि अक्लिष्ट, ते नंतर पाहू. पण महाराजांनी सांगितलेलं उदाहरण सांगतो की म्हणे एक
एक राणी साहेब अ, एका पुरोहितांना सांगतात की आम्हाला महाभारत ऐकायचंय, कारण सगळ्यांनी सांगितले महाभारतात 4ही पुरुषार्थ आलेत आणि तर मुक्ती मिळवण्यासाठी ते खूप चांगलं आहे वगैरे असं ऐकतात ते आणि पुरोहिताला बोलवतात त्यांचं कोण प्रवचनकारांना. तर ते अगदी सुंदर सगळं समजावून सांगतात. तर ते झाल्यावर ते विचारतात की राणीसाहेब तुम्हाला कळलं ना सगळं? तर त्या म्हणाल्या हो हो कळलं ना, कसं वाटलं? तर म्हणाले वा वा किती उत्तम, किती छान तुम्ही सांगितलं. तर ते म्हणतात काय ह्यातलं तुम्हाला काय आवडलं, काय छान वाटलं? तर म्हणाले तुम्ही सांगितलं की त्या द्रौपदीला 5 पती होते म्हणाले. हे किती छान तुम्ही सांगितलं. म्हणजे तेवढंच तिने घेतलं. म्हणजे तिची जी चित्ताची अवस्था आहे, त्यांनी तिला जे अनुकूल वाटेल, तिला तिच्या वृत्तीला जे फॉर वाटेल, तेवढंच तिने घेतलं. तर हे हे कळण्यासाठी म्हणजे ते चित्त शुद्ध झालं तरच त्याच्यावर आठवी चित्ता जे म्हटलेलं आहे, ते आठवी चित्ता तू गुरुदत्ता हे चित्ताला सांगायची गरज का पडते? कारण जोपर्यंत ते चित्त शुद्ध होत नाही, तोपर्यंत ते गुरुदत्ताला आठवतच नाही. त्यामुळे त्याला ती आठवण करून ते गुरूंची दत्ताची म्हणजे परमेश्वराची आठवण जर करून दिली, तर त्या आठवणीने ते चित्त शुद्ध पण होतं आणि शुद्ध झाल्यावर ते अजून आठवण करत तो अनुसंधान वाढत जाऊन तो त्या तत्वापर्यंत पोहोचू शकतो. ते एक सूत्र यात येणारच आहे. ईश्वर प्रणिधानात्वा. तर असं हे चित्त आहे, की जे सगळे संस्कार आहेत किंवा अ, आपण म्हणतो, की दुसरा जन्म झाला तरी आधीचे संस्कार आहेत ते तसेच राहतात किंवा आधीच्या जन्मातला अभ्यासच पुढे जातो. हे कशावर होतं? तर ते जे कोडिंग होतं, ते त्या चित्तात होतं. तर आपण वैद्यकीय म्हणजे मेडिकल सायन्स, वैद्यकीय शास्त्रात जे म्हणतो, की क्रोमोझोम्स आहेत. तर क्रोमोझोम्स हे हार्डवेअर झालं. खरं सॉफ्टवेअर हे चित्त आहे, की ज्याच्यात सगळे संस्कार अ, साठवले गेलेत. तर त्या चित्ताच्याही अ, वेगवेगळ्या अवस्था आहेत. तर त्या कशा अवस्था आहेत? तर त्याच्या 5 अवस्था आहेत. एक म्हणजे मूढ अवस्था, दुसरी म्हणजे क्षिप्त अवस्था, तिसरी म्हणजे विक्षिप्त अवस्था, चौथी म्हणजे एकाग्र अवस्था आणि 5वी म्हणजे निरुद्ध अवस्था. म्हणजे अ, आपण ज्ञानाच्याही 5-7 भूमिका पाहिल्या. तर त्याच्याशीही याचा थोडासा संबंध आहे. पण ते आत्ता आपण तो विषय नसल्यामुळे ते आत्ता घेऊया नको. पण मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध ह्या चित्ताच्या अशुद्ध, अगदी अशुद्धतेपासून किंवा अगदी तमोगुणी अवस्थेपासून हळूहळू तमो तम आणि रज 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 जास्त रज, नंतर रज आणि सत्व आणि पूर्ण सत्व अशा या एकापेक्षा एक वरच्या अवस्था आहेत. तर मन मूढ अवस्थेपासून क्षिप्त, क्षिप्तेकडून विक्षिप्त, नंतर एकाग्र आणि नंतर निरुद्ध असे त्याचा उत्क्रांतीचा मार्ग आहे. आणि त्यातलं एकाग्र आणि निरुद्ध हे अध्यात्माला योग्य अशा या दिशा आहेत. म्हणजे एकाग्र आणि निरुद्ध, एकाग्र अवस्था व्हायला लागली की परमार्थाला सुरुवात आहे. जसं आपण मागे एका सेशनमध्ये 7 चक्रांबद्दल बघितलं, की मूलाधार, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान आणि त्याच्यानंतर मणिपूर ही 3 चक्र आहेत. ह्या 3 चक्र ही भोगाची चक्र आहेत. आणि त्याच्यानंतर अनाहतला शक्ती येते तेव्हापासून खरा परमार्थ सुरू होतो. तर त्याच्याशीही याचा संबंध आहे. मूलाधार म्हणजे मूढ अवस्था आहे. कुंडलिनी सुप्तावस्थेत आहे. ती जागृत होऊन ती क्षिप्त अवस्थेत स्वाधिष्ठानला आली. स्वाधिष्ठान चक्रात हे डिझायर्स, काम
कामाचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर विक्षिप्त असं हे पुढे जात राहतं. तर ह्या प्रत्येक अवस्था काय आहेत त्या आपण आता थोडक्यात पाहू. त्याच्या पूर्वी अजून काही प्रश्न आहे का? आधीच समजलंय सगळं? ओके, मध्येही तुम्ही थांबवू शकता. आधीच्यातलं काही एकदम सुचलं विचारायचं तर विचारू शकता. आता मूढ अवस्था म्हणजे काय? मूढ म्हणजे आपण म्हणतो ना, मराठीत हा आधी वापरला जायचा. काय मूढ आहे? मूढ म्हणजे मूर्ख म्हणतो आपण. पण मूढ याचा अर्थ जिथे किंवा एखाद्याला डोकं नाही म्हणतो ना, त्याला आपण मूढ म्हणतो. हा हा काका विचार. दिनेश, हा काका. त्याचं परत रिपिटिशन करा एवढीच विनंती. कशाचं? आता हे जेवढं जे सेशन झालं हा. त्याचं परत रिपिटिशन करा, कारण बऱ्याच परत करू का? हा चालेल. थोडस वेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न करतो. हा आता म्हणजे नेट नेट काय 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 काका आता ऐकू? इथलं नेट जात चाललंय म्हटलं. बरं बरं. यातलं कोणतं कळलं नाहीये का? नाही. हा, कारण हे आपण रेकॉर्ड करतोय, म्हणजे परत ऐकायचं असेल तर आपल्याला ऐकता येईल. काही कळलं नसलं तर परत सांगतो. नेट बहुतेक गेलं त्यांचं. हा, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की योगच चित्तवृत्ती निरोधामधला आपल्याला योग म्हणजे आत्मतत्वाशी आपला स्वतःचा योग, परमेश्वराशी, परमात्म तत्वाशी किंवा परब्रह्माशी जीवाचा योग जो आहे, म्हणजे अंतर्यामी जे स्वरूप आहे, पहिल्या दिगंबराने आपण पाहिलं आणि दुसऱ्या दिगंबराचं सर्वव्यापक रूप ते एकच आहे. हे जे याचं जे अनुभवयुक्त ज्ञान तो योग आहे आणि ते चित्ताच्या वृत्ती थांबण्यात आहे. आता चित्ताचा निरोध का नाही म्हटलेला आहे? चित्तवृत्तीचा निरोध का म्हटलंय? कारण चित्त हे मुळात सात्विकच आहे. खरं या वृत्तीमुळेच चित्त असं अ, अ, ते डिफाईन होते. आपण जसं म्हटलं की स्वच्छ काच आहे, किंवा समजा आपण असं म्हटलं की एखादं चित्र काढलेलं आहे, समजा सुंदर मुलीचं चेहरा काढलेला आहे, त्याच्यावर कोणीतरी मिशा काढल्या, त्याच्या भुवया जाड्या जुड्या केल्या आणि डोळे भयंकर केले, शिंग काढली, तर तो राक्षस दिसेल. तर आपल्याला ते सगळं चित्र पुसायचंय का? तर नाही. ते वरून जे काढलेलं आहे ते सगळं वरचं फोडलं तर मुळात त्या मुलीचं चित्र जे येईल ते आहे. तर शुद्ध चित्त, पूर्ण शुद्ध चित्त याला खरं तर काही अस्तित्वच नाही. कारण पूर्ण जेव्हा शुद्ध होतं तेव्हा ते अंतःकरण तत्व नाहीसच होतं. अंतःकरण तत्व हेच इमॅजिनरी आहे. हे सगळंच इमॅजिनरी आहे. तसं ते अंतःकरण तत्व डिफाईन कशाने होतं की जोपर्यंत वृत्ती आहेत तोपर्यंत ते अंतःकरण तत्व डिफाईन होतं. वृत्ती संपल्या की अंतःकरण तत्व गेलंच. त्यामुळे त्या अंतःकरण तत्वातल्या चित्ताचा निरोध म्हटलेलं नाहीये, चित्तातल्या वृत्तीचा निरोध असं म्हटलेलं आहे. तर पहिल्यांदा या वृत्तीमुळे चित्ताच्या कशा वेगवेगळ्या अवस्था आहेत आणि त्या वृत्तींचा निरोध, त्या वृत्तींचाच वापर करून खालच्या अवस्थेपर्यंत पासून वर कसं जायचं हेच योगमार्ग पुढे सांगितलेला आहे. म्हणून आपण आता चित्ताच्या अवस्था पहिल्यांदा पाहतोय. तर पहिली अवस्था आहे ती मूढ अवस्था आहे. मूढ अवस्था म्हणजे पूर्ण अज्ञान आहे, तमोगुण आहे. जसं गाढ झोप आहे. गाढ झोपेत आपण पाहिलं मागे दिगंबराचा अर्थ करताना की गाढ झोपेत केवळ अज्ञान आहे आणि आनंद तो आहे. तर प्रत्येक वेळी मूढ अवस्थेत आनंद असेलच असं नाही. आता एखादा ला ऑपरेशन
करायसाठी गुंगीचं औषध दिलंय तर ती मूढ अवस्था आहे. एखादा बेशुद्ध पडला, मूढ अवस्था आहे. रक्तपुरवठा डोक्याला येत नाही म्हणून फिट आली वगैरे, ती मूढ अवस्था झाली. दारू प्यायले एखाद्याने, मादक द्रव्य घेतलेली आहेत आणि त्यांनी चित्ताचं कार्य थांबलं, ही मूढ अवस्था झाली. ही तमोगुणाची अवस्था, तमोगुणाच्या अ, अंतर्गत ही आली. आता तिथून त्याच्यापेक्षा सो जरा इथे हा सॉरी टू इंटरप्ट. सो इथे पूर्ण मूळ अवस्था म्हणजे इथे बहुतेक कुंडलिनी जागृत नाही झालेली ना, बिकॉज पूर्ण अज्ञान आहे. नुसतं कुंडलिनी जागृत नाही झाली हे तर झालं, पण अं, आहे त्याच्यात जागृत म्हणजे अं, बाह्य व्यवहारातही मूढ अवस्था म्हणजे आळस आहे. झोपेत वेळ जातोय, आळसात वेळ जातोय, पडून राहण्यात वेळ जातोय, काहीच न करण्यात वेळ जातोय. ही सगळी मूढ अवस्थेची लक्षणं आहेत. कारण मूढ सो हे अवस्थेत जागृत लोकांचं पण म्हणजे होऊ शकतं. हा जिथे तमोगुण जास्त आहे तिथे रजोगुण पण नाहीये. आता रजोगुण तसं म्हटलं तर आपण नंतर हे म्हणतो की रजोगुणाला आवर घालायला पाहिजे, पण ते कधी? सर्वात पहिल्यांदा तमोगुण जसा कमी होईल तसा तो तमोगुण कमी व्हायला रजोगुण आणि सत्वगुणाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे आळस आहे तो झटकायचा कसा, तर ऍक्टिव्हिटी करून झटकायचा. व्यायाम आहे किंवा बाकी काही ऍक्टिव्हिटी आहे ध्येय समोर ठेवून, आणि ईश्वराचे प्रार्थना, जप हे. नंतर तो रजोगुण कसा कमी करायचा, तर मग नुसता सात्विक याने. आणि मग सात्विक गुण कमी कसा करायचा, तर सात्विक गुण कमी करायचाच नाही, तो उच्च शिखराला न्यायचा. आणि मग तिथे सद्गुरूंच्या कृपेने तिथून सत्वगुणाच्या पलीकडे तो साधक जातो. तर ही मूळ जी अवस्था आहे ती पूर्ण अज्ञान अवस्था आहे. तिथे व्यवहारच काही नाही. म्हणजे अं, तर अगदी पूर्ण मूळ. आता अर्थात हे सेक्शन्स म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, एक्झॅक्ट बाउंड्री मारल्यासारखे सेक्शन नाहीयेत ना. त्यामुळे अगदी मूढ अवस्था म्हणजे गाढ झोप झाली, तर आळसात नुसतं आपण पडून राहिलेलो आहे ती त्याच्यापेक्षा जरा कमी मूढ मूढ झाली. किंवा आपण ऑफिसमध्ये काम करतोय किंवा दिवसात आपण इकडे तिकडे जातोय, पण आज जे काम ठरवलंय किंवा जे 5 मिनिटात होऊ शकते काम, ते आपण जर 2 तास लावले तर तीही मूढ अवस्थेचंच लक्षण झालं. पण अगदी गाढ झोपेपेक्षा ती कमी मूढ अवस्था झाली तरी मूढ अवस्थेचं लक्षण झालं. तर ही झाली मूढ अवस्था. आलंय लक्षात? पुढच्या अवस्थेला जायचं का अजून काही? हो हो. हा. आता मूढ येस, नंतर अंडरस्टूड. पुढची अवस्था येते ते क्षिप्त अवस्था. तर मूढ आणि क्षिप्त अवस्थेत बरेच आपले 90% ऑफ जी ह्युमन पॉप्युलेशन आहे ती त्याच्यात आपल्याला सापडते. क्षिप्त अवस्था म्हणजे काय, तर क्षिप्त अवस्था म्हणजे तिथे तमोगुणाबरोबर रजोगुण पण आला. आता रजोगुण म्हणजे मग मला हे पाहिजे ते पाहिजे ह्या ह्याच्यात माणूस अडकलाय. आणि मग त्याच्यासाठी तो धर्म अधर्माचा विचार नाही करणार, मला सुख मिळालं पाहिजे याच्यासाठी सगळी धडपड चालू आहे. आता ही झाली क्षिप्त अवस्था. आता क्षिप्त अवस्थेपेक्षा वेगळी म्हणून पुढच्या अवस्थेला म्हटले विक्षिप्त अवस्था. म्हणजे म्हणजे वेगळी. जसं आपण विराग म्हणतो, रागापेक्षा वेगळा तो विराग. म्हणजे वीचा उपयोग आपण विशेष म्हणून पण करतो, म्हणून स्पेशल अशा यांनी किंवा वीचा विरुद्ध अशा यांनी किंवा वेगळा अशा यांनी पण आपण उल्लेख करतो. तर त्यामुळे क्षिप्तच्या वरची अवस्था जी आहे त्याला विक्षिप्त अवस्था म्हटलेलं. आता विक्षिप्त अवस्था म्हणजे काय, आपण जे मराठीत म्हणतो विक्षिप्त, विक्षिप्त म्हणजे आपण एक्सेंट्रिक असा अर्थ घेतो तसा हा नाहीये. विक्षिप्त म्हणजे क्षिप्तावस्थेचं जरा विशेष वर्जन किंवा अवस्थेपेक्षा वेगळी अवस्था. कशी वेगळी, तर तिकडे थोडीशी
परमात्म्याला जाणून घ्यावं किंवा सत्वगुणाने आपल्या पुरतं न बघता दुसऱ्याला मदत करावी, हे सगळे जे विचार जिथे चालू होतात ती झाली विक्षिप्त अवस्था. अर्थात या अवस्थेत पण जेव्हा ती क्षिप्तच्या टुवर्ड्स असते तेव्हा तिथपासून ती पुढची अवस्था विक्षिप्तच्या एकाग्र अवस्थेच्या जवळ जाईपर्यंत त्या बरीच रेंज आहे. म्हणजे थोडंसं देवाचं करतोय 5-10 मिनिटं किंवा आस्तिक्य बुद्धी आहे, लोकांना थोडीशी मदत करतोय, काहीतरी अ, एवढंच जेव्हा होतं पण पूर्ण डेडिकेशन नाहीये. म्हणजे देवाचं करायचं म्हणजे काय, सकाळी थोडंसं देवासमोर उदबत्ती हे केली किंवा काय 2-4 स्तोत्र म्हटली की आपला परमार्थ संपला. मग बाकी वेळी सगळ्यातच क्षिप्त अवस्थेत घालवला. मग जेवढा वेळ कदाचित एखादा जर 2-2, 3-3 तास जरी देवाचं केलंय आणि मग पूर्ण दिवसभर देवाला विसरून किंवा ईश्वराला विसरून किंवा अ, इतरांमध्ये ईश्वर आहे समजून त्यांना मदत करण्याचं विसरून स्वतःपुरतं केलं, तरी ती झाली विक्षिप्त अवस्था. म्हणजे मिक्स आहे. तिथे सत्व गुण आलेला तर आहे, पण अजून रजोगुण पण आहे आणि तमोगुण म्हणजे कमी उद्या आहे तिकडे. हा. की सकाळी देवाची पूजा करतोय आणि ऑफिसमध्ये गेलं काम करतोय, तर ऑफिसमध्ये गेलं काम करतो हे क्षिप्तावस्था होईल का काय होईल? ऑफिसमध्ये गेल्यावर काम करताना ते काम तुम्ही ईश्वराची सेवा म्हणून करता का? किंवा ते काम करताना ईश्वराचं स्मरण राहतं का? ते जर राहत नसेल तर ही विक्षिप्त अवस्था आहे. माझ्यापुरतं जर म्हणायचं झालं तर माझी स्वतःची अवस्था मला यातनं कळून आली, ती विक्षिप्त अवस्था आहे. म्हणजे काही 24 तास ईश्वराशी अनुसंधान किंवा प्रत्येक वेळी मी हे काम करतोय कारण हे कर्तव्य करून मला जे सात्विक इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि साधन मार्गात पुढे जायचंय, हा विचार सतत जोपर्यंत टिकत नाहीये तोपर्यंत ती विक्षिप्त अवस्था आहे. म्हणजे श्रवण मनन इथपर्यंत पोचले, निदिध्यासन पर्यंत पोचलेलं नाहीये. आसन प्राणायाम तर झाला पण प्रत्याहार झालेला नाही. प्रत्याहार म्हणजे बाकी सगळ्या आशा आकांक्षामधनं मन बाजूला घेऊन ईश्वराकडे लावणं किंवा निदिध्यासन म्हणजे सतत ईश्वर आत्मस्वरूपाकडे लावणं. तर ते नित्य झालेलं नाहीये तोपर्यंत विक्षिप्त. म्हणजे बहुतेक आपण नाही म्हणत, म्हणजे माझ्यासारखे जे आहेत ते विक्षिप्त अवस्थेत आहेत की परमार्थ पण करायचा आहे पण व्यवहारात पण चाललंय. त्यात पुन्हा रेंज आहे. त्याच्यात जर तुमची तळमळ वाढली तर तुम्ही त्या ह्या चित्ताच्या अवस्था आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही परमनंट विक्षिप्त अवस्थेत आहात किंवा परमनंट मूढ अवस्थेत आहे. रात्री झोपलो की आपण पण मूढ अवस्थेत आहोत, बरोबर. एखाद वेळी एखादी गोष्ट हापूसचा आंबा आला समोर, तो आंबा खावासा वाटतोय, मी खातोय, क्षिप्त अवस्था आहे. पण त्याच्याबरोबर कोणतरी भिकारी दिसलं किंवा लहान मूल काहीतरी गरिबाचं दिसलं तर कळवळून त्याच्यासाठी काही करण्याची पण इच्छा आहे. म्हणजे विक्षिप्त अवस्थेत पण आलं. एकाग्र बसून किंवा संतांचे आपण ग्रंथ वाचतोय किंवा हे करतोय, तिथे थोडीशी एकाग्रता पण आहे. ध्यानाला बसलो तिथे एकाग्रता पण आली तर आपले ह्या अवस्थेत वर खाली होऊ शकतो. कधीतरी थोडा वेळ एकाग्र अवस्था येऊही शकते. नारदांचं जसं उदाहरण आहे, तर त्यांना तर क्षणभराकरता साक्षात्कार पण झाला, कारण ईश्वराने त्यांना ती आस्तिक्य बुद्धी राहावी आणि वाढावी याच्यासाठी तो साक्षात्कार पण दिला. पण जो मॅक्झिमम वेळ आपण कोणत्या याच्यात आहोत हे पडताळून पाहण्यासाठी या क्रायटेरियाचा आपल्याला उपयोग होतो. की आजचा दिवस आहे त्याच्यात मी क्षिप्त अवस्थेत किती राहिलो, मूढ अवस्थेत किती राहिलो, एकाग्र अवस्थेत किती राहिलो. निरुद्ध अवस्था ही फार पुढची आहे. ही निरोध म्हणजे चित्तवृत्ती निरोध हे आपण नंतर पाहणार आहोत, तेव्हा त्याचं एक्सप्लेनेशन करू. पण या बाकी अवस्थात आपण एक एक पुढे जाऊ तेव्हा कळेल आपल्याला. तर विक्षिप्त अवस्था कळलेली आहे. आपलं सगळं सांभाळून होईल तेवढा परमार्थ करायचा.
हे जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत विक्षिप्त अवस्था आहे. तर ती विक्षिप्त अवस्था झाली. आता विक्षिप्त अवस्थेनंतर तोपर्यंत योगाला सुरुवात नाही म्हणतायत. परमार्थाला सुरुवातच नाही म्हणतायत. आपण जे म्हणतो आम्ही साधक आहोत किंवा भक्त आहोत, तर जर आपण विक्षिप्त अवस्था जर क्रॉस केलेली नसेल, तर साधक या संज्ञेत आपण अजून बसायचे आहोत असं समजायला हरकत नाही. तर अर्थात महाराजांची कृपा आहे आणि शक्तिपात जे वितराग विषय वा चित्तम मध्ये ते येणार आहे की त्याच्यामुळे आपल्याला ते साधनेत त्या एकाग्र अवस्थेचा आणि थोडासा निरुद्ध अवस्थेचा कधी काळी अनुभव येतो. हे ते वितराग विषय वा चित्तम मुळे होतं. तर ते आपण पाहू नंतर. पण आता विक्षिप्त अवस्था आपण पाहिली. विक्षिप्त अवस्थेनंतर हे हा की समजा असं कोणी असेल की जो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतोय फॉर प्रोग्रेस, जसं इथे हा जो ग्रुप बसलाय, तर हम्म, तो युजली ती काय म्हणतात ती ती स्थिती कशात कॅटेगराईज होईल मग? हा आता विक्षिप्तच आहे ना? हा आता आता ह्या अवस्था ठरवताना आपण एक टाइम स्पॅन घेतो. आता जर हा आपण काळ घेतला तर आता ही आपली एकाग्र अवस्थेची सुरुवात धरता येईल. पण हे केव्हा अच्छा. पूर्ण आता फॉर एक्झाम्पल आता ते सांगत असल्यामुळे माझी एकाग्रता जास्त आहे कारण तो विषय डोक्यात आहे. त्यामुळे आत्ता दुसरा कोणताही विषय नाही. आता नुसतं दुसरा कोणताही विषय नाही म्हटल्यावर बाकी सगळे विषय आठवायला लागले. म्हणजे आता मी विक्षिप्तकडे गेलो. नाहीतर आत्तापर्यंत जी होती ती माझी एकाग्र अवस्था होती कारण तोच विषय आहे मनात. तो योगाचा जो विषय आहे तो कशासाठी आहे तर ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी आहे. किंवा तो सांगतोय कशासाठी की समोर जे ऐकणारे आहेत त्यांच्या अंतर्यामी ईश्वर आहे. त्यांची मी सेवा करतोय आणि यातनं जर कोणाला पुढे याचा फायदा होऊन ते त्यांच्या अंतर्यामी किंवा त्यांच्या आत्मस्वरूपा जायला त्यांना जर मदत झाली तर ती माझी सेवा पोचली. अशा ह्यांनी जोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत ते एकाग्र अवस्था आहे. आणि उदाहरण देताना बाकी अच्छा. कोणते विचार नाहीत एवढं म्हटल्या बाकी कोणते म्हणजे काय तर ते बाकी विचार मनात पटकन येतात. मग ती विक्षिप्त झाली. तर ओव्हरऑल बघायचं झालं तर मनापासनं जर आपण एखादं स्टेशन आपण ऐकत असलो तर ती एकाग्र अवस्था झाली. अर्थात इथे एक पथ्य पाळायला पाहिजे की हे पुढे पण येईल की वृत्तींच्या प्रकारात प्रत्येक प्रकारात 2 भाग सांगितलेले आहेत. तर त्यात हे एक्सप्लेनेशन येईल की एकाग्र अवस्था कशासाठी. एकाग्र म्हणजे ते एक काय तर ते परमेश्वर तत्व पाहिजे त्याला एकाग्र म्हणायचं. म्हणजे तो परमार्थासाठी आहे. नाही तर काही जण म्हणतात की एखाद्या वस्तूवर जरी ध्यान केलं तरी त्याने परमेश्वर प्राप्ती होते. तर तसं होत नाही. ज्या वस्तूचं ज्या व्यक्तीचं तुम्ही ध्यान करता ती अवस्था तुम्हाला तिथपर्यंतच तुम्ही जाऊ शकता. तर एकाग्र अवस्था जी आहे त्यातला जो एक म्हटलेला आहे जसं एका जनार्दनी असं म्हणतात एकनाथ महाराज. तेव्हा तो एका जनार्दनी हे स्वतःचं नाव नाही घेत. ते एक म्हणजे एक जे आत्मतत्व आहे तोच सद्गुरु जनार्दन आहे. त्यांचा निर्देश ते करतात. तर तशी ती एकाग्र अवस्था हे जर आपण मनापासून ऐकत असू सांगत असू तेव्हा ती अवस्था जी आहे ती एकाग्र अवस्था आहे. आणि ओके. या निमित्ताने एक सांगावंसं वाटतं की हे कोणतेही कन्सेप्ट किंवा जे काही सांगितलं जातं तेव्हा मी शाणा ही भूमिका नाहीये. ते सांगताना ती एकाग्र अवस्था जास्त येते आणि ती एकाग्र अवस्था आल्यानंतर त्या विषयाबद्दल स्वतःलाच जास्त चांगलं समजतं आणि मग ते सांगितलं गेल्यानंतर समोरच्यालाही चांगलं समजतं
आणि ती सेवा त्या अंतर्यामी परमेश्वरापर्यंत पोचते अशा भूमिकेतनं हे आपण सांगतो. तर आपण आलो एकाग्र अवस्थेकडे. एकाग्र अवस्थेत जे काही आपण करतोय त्याची डायरेक्शन आत्मतत्वाकडे, परमेश्वराकडे, परब्रह्माकडे सतत लागणं हे एकाग्र झालं. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं तर सूर्यफुलाचं, सनफ्लॉवर, की सूर्य जसा जसा फिरतो तशी तशी त्याची मान फिरते. तर पण बाकी जण येईपर्यंत काही तुम्हाला विचारायचं आहे का? म्हणजे क्षिप्त अवस्था आणि विक्षिप्त अवस्थेतला मग एवढा फरक काय होईल? क्षिप्त अवस्थेमध्ये ईश्वर प्राप्ती याचा विचारच नाहीये. अच्छा. योगाचा विचारच नाहीये. तिथे फक्त भोगाकडे लक्ष आहे आणि व्यवहार चाललेले आहे. आजूबाजूला आपण जे पाहतो की लोक खाणं पिणं अभ्यास जरी काही केला किंवा काही धंदा किंवा हे तो सगळ्याचा उद्देश काय आहे तर भोग हाच उद्देश आहे. दुसरा काही उद्देशच नाहीये तिथे. तर ती क्षिप्त अवस्था झाली. तिथून पुढे कुठेतरी आपली चित्तशुद्धी व्हावी, ईश्वराची प्राप्ती आपल्याला कधीतरी व्हावी ह्याचा विचार सुरू होता तेव्हा ते क्षिप्तकडून विक्षिप्तकडे जातो. आणि तो विचार वाढत वाढत जाऊन विक्षिप्त अवस्थालाही वरचा स्तर होता होता मग म्हणजे जसा वरचा स्तर होतो तसं परमात्मा प्राप्तीसाठी बाकी सगळ्या गोष्टी आपण अलाइन करायला जातो. त्या पूर्ण जेव्हा अलाइन होतात तेव्हा ती होते एकाग्र अवस्था. आणि मग एकाग्र अवस्थेनंतर सगळ्या वृत्तीचा नाश किंवा निरोध झाला की ती निरुद्ध अवस्था ही समाधी अवस्था होते. ती सविकल्प समाधी, ते संप्रज्ञात समाधी म्हणून त्याला म्हटलंय, ज्याला आपण सविकल्प समाधी पण म्हणतो. तर ते येईल पुढे, तो पण भाग येईल. हे जास्त अमृतानुभव मध्ये सांगितलंय का? अमृतानुभव अजून मी वाचलं नाही, लिस्ट मध्ये आहे माझ्या. नाही. पण हे याच्यात अमृतानुभव कोणी लिहिला गेलाय? ज्ञानेश्वर माऊलींनी. ज्ञानेश्वर. तो पूर्ण म्हणजे ज्ञानाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे ते आहे, ते पण वाचायचं आहे. चालेल मला. अमृतानुभवावरती कोणी टीका केली का? असं त्याच्यातलं विश्लेषण किंवा आहे, पण त्याच्या बाबतीत असं आहे की मी आता हे थांबवतो रेकॉर्डिंग आपलं ना.